सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपले सर्वांचे गुरुवर्य बाबाजी यांनी खूप सुंदर अशा प्रकारे गेल्या एक तासापासून ती कीर्तनरूपी सेवा केली. त्याबद्दल सर्व दुःखांच्या वतीने मी प्रथमतः बाबाजींचे आभार मानतो. रमेश काकांविषयी बोलायचं झालं तर एक शांत सुस्वभावी प्रेमळ मायाळू यावं असं रमेश काकांचं व्यक्तिमत्व होतं. आमच्या घरातले बुद्रुक या गावचे ते मूळचे रहिवासी, त्यांचं त्या ठिकाणी सुद्धा कैलासवासी त्यांचे मोठे बंधू मारुतराव पाटील यांचं घर हे मारुती मंदिराचे देणे आणि रमेश काकांचं घर सुद्धा जर पाहिलं तर इथं जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मंदिराशेजारीच घर आहे. ही सर्व मंडळी खूप अशी परमार्थी वृत्तीची आहे. रमेश काकांचा स्वभाव सुद्धा परमार्थी वृत्तीचा होता. महाराजांनी त्यांच्या कीर्तनात सांगितलं आहे त्यांच्या धर्मपत्नी लता काकी असतात यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिली, तुकाराम गाथा लिहिला, अनेक असे ग्रंथ लिहिले. त्याचं सोहळा सुद्धा महाराजांच्या हस्तेच मला वाटतं या ठिकाणी नेहमी या मंदिरात त्यांचं जाणं येणं असायचं. काकांचं ठरवलं जर कधी आले तर ते सर्व सुखदुःखात कधी कुणाच्या आले नाही असं कधी होत नसायचं. नेहमी वारंवार येणार आणि चौकशी करणार. गेल्या 7-8 महिन्यापूर्वी त्यांचे बंधूही आमचे खूप मोठा असा आमच्या आधार असणारे मारुतराव पाटील गायकी ही सुद्धा स्वर्गवासी झाली. मी माझ्या तात्या कुटुंबाच्या वतीनं खराबळे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं काकांना आणि मामांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या दुःखातून या गायकी प्रणाला सर्व नातेवाईकांना सावरांची परमेश्वराने शक्तीबुद्धी देऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय श्रीराम. यानंतर हरिभक्तपरायण भागवत महाराज तात्या हे 2 मिनिटं श्रद्धांजली. आपण जातो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुख नव्हते. या अभंगावरती हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय महंत मंडलिक महाराजांनी खूप गोड चिंतन केलं. किती गोड म्हणाल, अमृतही दयाचं भुके पुढे. रमेशरावच्या बाबतीत बोलायचं म्हणजे जैसे सार चाली मावा मितले परिरासा शब्द जशी खलबळ अमृताचे. अगदी हिव होई तंतोतंत रमेशरावला अगदी लागूच होते. रमेशरावचं जाणं थोडं जरा लवकर झालं, परंतु माऊली म्हणतात धोके ते त्रिशोधीन धोके बुद्धी ही होणारा सारखी टाके माझ्या कपाळी पटावे लोके लोटीला द्यायला. आणि या प्रमाणे त्यांना मारा लागलं. त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालंय त्या दुःखामध्ये आर्थिक सहभागी आहेत. त्यांना परमेश्वराने त्यांच्याजवळ त्यांना स्थान द्यावं अशी भगवंतांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. आमचे मित्र कैलासवासी रमेश भाऊ गायके साहेब त्यांना आपल्यातून जाऊन स्थितीप्रमाणे वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं हा वर्ष संध्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम उद्धवजी महाराज मंडळी नेवासेकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी आपल्याला त्यांनी ती सेवा दिलेली आहे. महाराजांचं कीर्तन म्हणलं तर आकर्णिता पुढे म्हणे किती ऐकलं तरी कानाची तृप्तीच होत नाही. महाराज आपल्याला ऐकतच वाटत राहतं की ऐकवच राहावं अशा पद्धतीची आपली वाणी विचार आणि प्रभुत्व आहे. रमेश भाऊ गायकेबद्दल जर सांगायचं ठरलं महाराज ते आमचे माऊली मॉर्निंग ग्रुपचे सदस्य होते. अनेक वर्ष आम्ही सकाळी जो फिरणारा आमचा 20 लोकांचा ग्रुप आहे त्या ग्रुपचे ते सदस्य होते. पण खूप संयमी मितभाषी आमच्या प्रत्येक ह्याला ते दाब द्यायचे, परंतु बोलणं फार मवाळ आणि कमी बोलायचे. त्यांचा नोकरीचा कार्यकाल सुद्धा त्यांनी इमाने इतबारे खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केलेला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या तसं पाहिलं तर ते खूप लवकर गेले आपल्याला. आता जे गेले बँक केअरमध्ये त्यांना भेटायला गेलो लोकांनी भाऊनी त्यांची खूप सेवा केली, शुश्रूषा केली. परंतु आता विधीच्या विधानापुढे ईश्वरी सत्तेपुढे काही चालत नाही.
आपल्याला त्यांचा सहवास इथपर्यंतच होता. मी जसं आता महाराज म्हणले त्यांच्या सत्कर्माप्रमाणे परमेश्वराने त्यांना त्यांच्या चरणापाशी जागा दिलेली असेल. मी वाघ परिवाराचे वतने तसेच भगवान विश्वकर्मा मंदिर भोलेश्वर गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण. आमचे भाचे जावई रमेशराव हे आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झाले. त्यांच्या पुढे जो दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यातून परमेश्वराने त्यांना जे सावरण्याची संधी दिली. मी त्या परमेश्वराचे आभार मानतो. आणि आज या ठिकाणी जे उद्धव महाराज म्हणले त्यांनी जी प्रवचनरूपी सेवा दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचाही आभार मानतो. आणि मी आमच्या रावली तालुका फुटबॉल सोसायटी अर्णदेवपाल संस्था आणि माजी खासदार बापूसाहेब तनपुरे आणि आमच्या येवले परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण. 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी आज हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी जी कीर्तनरूपी सेवा दिली गायके परिवार यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर गायके परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.